सर तुम्ही डबल स्टार असणाऱ्या मतदारांबाबतीत बोललात सर. नाही, आता ॲक्च्युली बेसिकली निर्देशनाची जी प्रक्रिया आहे ती आमच्या परवीमध्ये आहे. एकदा तो निवडून आल्यानंतर गॅझेटमध्ये पब्लिकेशन झाल्यानंतर तिथे राज्य निवडणुकाचा रोल संपतो. त्याच्यानंतर रोल तो राज्य शासनाचा आहे. सर दुबार मतदारांच्या बाबतीत इकडे एक मिनिट. दुबार मतदारांच्या बाबतीत तुम्ही म्हटलात की आम्ही त्यांना चिन्हांकित करणार आहोत, डबल स्टार देणार आहोत. त्याची काही संख्या आपल्याला ठाऊक आहे का? तिची मोजणी आपण ॲक्च्युली ही जी प्रक्रिया आहे ही ॲक्च्युली आम्ही टूल दिलेला आहे. आणि दुबार म्हणजे त्याला स्टॅम्पिंग नाही, दुबार ते संभाव्य दुबार आहे, संभाव्य दुबार. आता संभाव्य दुबार आमचे कर्मचारी ज्यावेळेस त्या मतदारांकडे जातील, तिथे शहानिशा करतील, त्यावेळेसच कळेल की तो खरोखर दुबार आहे किंवा नाही आहे. त्याच्यामुळे ही संख्या आता मला सांगता येणार नाही, कारण की ही संख्या ही प्रत्येक प्रभागामध्ये वेगवेगळी आहे. ती या सर्व नगरपरिषदांमध्ये ती वेगवेगळी ती संख्या आहे. आणि त्याच्यानंतर ही ॲक्च्युली ज्यावेळेस फायनल होईल, ज्यावेळेस हे संभाव्य दुबार मतदार आपण ॲक्च्युली व्हेरीफाय करू, त्यावेळेसच ॲक्च्युली आपल्याला ही संख्या समजेल. आणि मतदानाच्या